स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन सगळ्यांना. नमस्कार. गुड इव्हिनिंग. कसे आहात सगळे? हा. ओके, चला सुरू करूया आजच्या सेशनला. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. आणि आज आपण पुढचं टॉपिक बघणार आहोत. ज्या ज्या लोकांनी अटेन्मेंट साठी एनरोल केलेलं आहे, उद्या सकाळी त्यांचं 7:15 वाजता अटेन्मेंट राहणार आहे. किती वाजता? 7:15 वाजता. आंघोळ करून मिठाच्या पाण्याने, कॉफी पावडरनी आपल्याला आंघोळ करून रेडी राहायचं आहे. ओके, सगळ्यांनी आपले तेव्हा कॅमेरे ऑन करणं गरजेचं आहे. अटेन्मेंट जेव्हा घेणार आहात तेव्हा तुम्हाला कोणी डिस्टर्ब करता कामा नये. एका शांत जागेवरती बसा. आंघोळ करून आपल्याला रेडी राहायचं आहे. शक्य असल्यास आपल्याला लाईट कलरचे कपडे परिधान करायचे आहे. म्हणजे तुम्ही लाईट पिंक कलर, व्हाईट कलर या पद्धतीने आपल्याला लाईट कलरचे कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला डार्क कलर वापरायचा नाही. काळ्या कलरचे कपडे आपल्याला घालायचे नाही. डार्क निळा कलर किंवा लाल कलर ह्या रंगाचे कपडे आपल्याला वापरायचे नाहीत. ठीक आहे. तर अटेन्मेंट विषयी कोणाचे काही प्रश्न आहेत का? मॅम फक्त साधनं चालू असतानाच हे करायचंय का त्याच्यानंतर सुद्धा हे करायचंय तसंच की डार्क कलरचे कपडे वगैरे नाही नाही, वापरायचे? उद्या जेव्हा आपण अटेन्मेंट घेणार तेव्हाच आपल्याला डार्क कलरचे कपडे अवॉइड करायचे. ओके. आणि ते किती मॅडम वाजता चालू होणार मॅडम? 7:15 मी लिंक शेअर करते. 7:15 तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. कॅमेरा सेटिंग वगैरे करेस्तोवर आपल्याला एक साधारणतः 5 ते 10 मिनिटं जातील. 8 वाजेपर्यंत आपली अटेन्मेंट प्रोसेस कंप्लीट होईल. ठीक आहे, चालेल. मॅडम 7:15च्या ऐवजी थोडस वेळाने घेतलं तर म्हणजे 7:30ला चालू केलं तर? हा, 7:30 पर्यंत चालू होईल. पण हा. सगळ्यांचे कॅमेरे सेट आहेत की नाही, सगळ्या गोष्टी चेक करेस्तोवर वेळ जातो राखी मॅडम. हा, म्हणजे सगळे व्यवस्थित बसले आहेत की नाही, त्यांचे कॅमेरे व्यवस्थित आहेत का, पाणी पिऊन बसले आहेत का, मग त्या पद्धतीने आपल्याला थोडस एखाद दोन व्यक्ती काय होतं वेळेवरती जॉईन करू शकत नाही. म्हणून आपल्याला 7:15चा, आपण सगळे भारतीय आहोत, वेळ फॉलो करत नाही, कधी कधी आळस करतो. म्हणून मी 7:15चा टाइम ठरवलेला आहे. याचा अर्थ प्रत्येकाने उशीर करायचा असा होत नाही. ओके. ओके मॅडम. येस. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा. मग आपण आजचा टॉपिक शेअर. नाश्ता वगैरे केला तर चालेल का तोपर्यंत, का नाही? काय? नाश्ता वगैरे केला तर चालेल का? नाश्ता करण्यापेक्षा एखादं फळ खाता येत असेल तर फळ खा. ओके, ठीक. एखादं फळ खाऊ शकता तुम्ही. आणि पाणी भरपूर प्यायचं. पाणी एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. तुम्ही देवाजवळ दिवा लावा किंवा तुमच्याजवळ दिवा लावा. उदबत्ती किंवा धूप तुम्ही काही लावत असाल तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या रिलीजन नुसार तुम्ही कॅन्डल, दिवा, उदबत्ती या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. एक प्रसन्न वातावरण ज्या पद्धतीने असतं, ज्या दिवशी आपल्याकडे दिवाळी असते त्या पद्धतीने आपण स्वच्छता राखतो आणि स्वच्छ जागेवरती बसतो, त्याच पद्धतीने आपल्याला ही दीक्षा ग्रहण करायची आहे. ओके, अजून कोणाचे काही प्रश्न? मॅम त्याच्या अगोदर काही असं मंत्र वगैरे ते तसं काही नाहीये ना? याचा काहीही संबंध नाही. रेकी बद्दलचे गैरसमज दूर करा. रेकी ही फक्त आणि फक्त शुद्ध आपली उपचार पद्धती आहे. आपली ब्रह्मांडीय ऊर्जा, आपली प्राण ऊर्जेवरती आपण काम करतो. आपली एनर्जी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये मंत्र तंत्र काहीही नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगते. अजूनही तुमचे डाऊट क्लिअर नसतील झाले तर पहिल्या दिवशीपासूनचे जे काही व्हिडिओज असतील ते रेग्युलरली बघा. रेकी बद्दल तुमचे अजूनही काही गैरसमज असतील तर तुम्ही पहिल्या दिवसापासूनचे जे सेशन आपले झालेले आहे त्याच्याबद्दल एकदा पुन्हा जा, पुन्हा त्या स्टडी करा. ठीक आहे. कुठलाही मंत्र नाही. खूप प्युअर आपण आपली ब्रह्मांडी ऊर्जा वापरतो. आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी
आपल्यामधले जे काही हेल्थ वेल्थ रिलेशनशिपचे जे इश्यू असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आणि आपल्याला प्रत्येक लेवलला जे काही आपले शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक पातळी, आर्थिक पातळी वाढवण्यासाठी दिव्य रेकी शक्ती आपल्याला मदत करत असते. ठीक आहे, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीवरती रेकी काम करते. ब्रह्मांडीय ऊर्जा ह्या फक्त आणि फक्त व्हाईट लाईट मेडिटेशन म्हणजेच पॉझिटिव्हिटीवरती काम करतात. ठीक आहे, ओके. कालपर्यंतचा जो आपला सिलेबस झाला त्यात कोणाला काही अडचणी, कोणी औराचं स्कॅनिंग करून बघितलं? काय झालं अर्चना मॅडम, आज शांत आहात? केलं मॅडम, मी स्वतःलाच केलं क्लीन. हा, आणि आज पण केलं, सकाळी सकाळी पण केलं होतं, आता क्लास सुरू व्हायच्या पहिले पण केलं. आणि बरं, काल तर खूप छान वाटलं. काल येस, संध्याकाळी केलं होतं आणि आज सकाळी सकाळी केलं होतं परत. व्हेरी गुड. आता क्लास सुरू व्हायच्या पहिले पण केलं. कसं वाटलं पण, म्हणजे काही बदल वाटला एकदम छान 2 वाटलं. दिवसात? हो, काल तर खूप बदल वाटला. काल जे काही असं आळसल्यासारखं झालं होतं ते सगळं निगेटिव्ह एनर्जी निघाली. परत आज सकाळी पण खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं. येस, आता अट्युनमेंट जेव्हा होईल आणि जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी रेकीच्या ऊर्जांनी आणि रेकीची प्रार्थना करून जेव्हा करणार आहोत तेव्हा त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मल्टिपल होऊन जाणवतात. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतात ते मल्टिपल, आता रेकीचं अट्युनमेंट तुमचं अजून झालेलं नाही तरी सुद्धा तुम्हाला काय होतं, 50% आराम मिळतो. पण जेव्हा तुम्ही रेकीची साधना करणार, 21 दिवसांची जे काही तुमची जी सांगितलेली आहे ती साधना कंप्लीट करायची आहे, आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करणार आणि प्लस औरा क्लीन करणार, आपल्या मधली निगेटिव्हिटी काढणार, तेव्हा तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट मिळत असतात. मॅम, समजा ते तुम्ही कसं सांगितलं ओरा क्लीन करायचं, तर ते असं हाताने करण्याऐवजी तुम्ही कसं सांगितलं की मीठ, हळदी पावडर आणि नाही, त्याने आंघोळ करायची आहे, मीठ हो, टाकून त्याने आंघोळ. आंघोळ केली तर त्याने पण ओरा क्लीन होऊन जाऊ शकतं ना? हो, त्याने पण होतो, पण हे जो औरा क्लिनिंग असेल ह्या पण पद्धतीने आपल्या क्राऊन चक्रापासून जी निगेटिव्हिटी असते ती पण आपल्याला काढायची आहे, कारण आपण मिठाचं पाणी डोक्यावर घेत नसतो. ठीक आहे, हो मॅम. येस. अजून कोणाचे, आज रचना मॅडमचे काही प्रश्न आहेत का आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये? येस. आता तुमचं बरेच लोकांचं असं असेल की पहिल्या लेवलचं माझं कुठेतरी दुसरीकडे झालेलं आहे मॅडम, मी माझी पहिली लेवल झालेली आहे, तर मी तुमच्याकडे दुसरी लेवल, तिसरी लेवल कंप्लीट करायची आहे, तर मी करू शकते का? तर हो, कुठलंही रेकीला कशाचंही बंधन नाहीये. तुम्ही फक्त साधनेला महत्व द्या, प्रॅक्टिसवरती भर द्या. दिव्य रेकी शक्ती ही तुमच्या तिथे तुम्हाला मदत करणारच आहे. ठीक आहे, जितकी जितकी प्रॅक्टिस कराल, जितकी साधना तुमची वाढणार आहे तितके तुम्हाला अनुभव येतील. फक्त साधनेवर आपल्याला भर द्यायचा आहे. ओके, सरांचे काही प्रश्न आहे? निलेश सर, तुमचे काही प्रश्न आहेत? नाही मॅडम, ऑलमोस्ट क्लिअर आहे सगळं. येस, व्हेरी गुड. थँक्यू. येस, थँक्यू. ओके, पुढे जाऊया आजच्या सेशनमध्ये. येस, आता आपल्याला शिकायचे आपल्या शरीरामध्ये काही चक्र असतात. चक्र म्हणजे काही एनर्जीचे सेंटर्स, त्याबद्दल आपण आज स्टडी करणार आहोत. टोटल आपल्याला 3 नाड्या महत्वाच्या आहे, इडा, पिंडा आणि सुषुम्ना नाडी. बरोबर, या 3 नाड्यां आपला स्पायनल कॉर्ड जो असतो, आपला माकड हाड, त्यामध्ये एनर्जीचे आपले काही सेंटर्स असतात, त्याला आपण 7 चक्र असं म्हणतो. टोटल आपल्या शरीरामध्ये 114 चक्र आहेत. किती आहे? 114 चक्र. पण हे चक्र तुम्हाला दिसतात का? जेव्हा आपण सोनोग्राफी करतो तेव्हा काही चक्र दिसतात का? नाही. एक्सरे काढणार तेव्हा दिसतील का? नाही. पण जेव्हा आपल्याला प्राचीन आपले जे ग्रंथ होते त्या ग्रंथांमध्ये जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला तिथे देखील उल्लेख आढळतो की शरीरामध्ये आपली जी प्राण ऊर्जा आहे किंवा आपला एनर्जीचा जो फ्लो आहे तो एका प्रवाहानुसार होत असतो. काही ही एनर्जी आहे ही कुठेतरी चक्रांमधनं प्रवाहित होते, त्याला आपण एनर्जीचे सेंटर्स म्हणतो. मग आता हे एनर्जीचे सेंटर्स का महत्वाचे? काल आपण बघितलं औरा का महत्वाचा आहे.
औरा म्हणजे आपलं आजूबाजूचं आभामंडळ, आपलं तेजोवलय. एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारी एनर्जीची फील्ड ती एक तर पॉझिटिव्ह असू शकते, नाही तर निगेटिव्ह असू शकते. मग मी तुम्हाला सांगितलं की औरामध्ये पहिल्यांदा ब्लॉकेजेस येतात, तो औरा ब्लॅक होतो. मग ते ब्लॉकेजेस कुठे प्रवेश करतात, तर ते तुमच्या चक्रांमध्ये प्रवेश करत असतात. कुठे करतात? चक्रांमध्ये प्रवेश करतात. आणि ज्या चक्रांमध्ये प्रवेश केला आहे, जिथून औरा ब्रेक झालेला आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा पोटापासून औरा ब्रेक होतो. काय होतं? एखाद्या व्यक्तीचा पोटापासून औरा ब्रेक झालेला आहे, तर त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. ठीक आहे, पोटाचे विकार हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की औरा ब्रेक कसा होतो आणि कुठल्या चक्रांमध्ये कुठले ब्लॉकेजेस येतात आणि त्यामुळे माझा काय काय बॉडीवरती इफेक्ट होतो. ठीक आहे, आता आपल्याला पहिलं चक्र मी तुम्हाला दाखवते आणि पहिल्या चक्राची जागा पण मी सांगते. पहिलं चक्र म्हणजे माझं मूलाधार चक्र. काय आहे? मूलाधार चक्र म्हणजे आपलं रूट चक्र. याचं जागा जी आहे ती कुठे आहे? अगदी अगदी जे आपलं माकड हाडाचं शेवटचं टोक असतं तिथे मूलाधार चक्र स्थापन असतं. कुठे आहे? सगळ्यांना स्क्रीन दिसते आहे. अगदी दोन माकड गुदद्वार जर म्हणतात, तिथे आपल्याला माकड हाडाचं जे शेवटचं टोक आहे तिथे आपल्याला मूलाधार चक्र, माझं रूट चक्र स्थापत असतं. टेल बोन च्या तिथे आहे, माकड हाडाच्या तिथे शेवटी अगदी मूलाधार चक्र अस्तित्वात असतं. त्याचा रंग आहे लाल. मूलाधार चक्राचा रंग कोणता आहे? लाल आहे. आणि कुठे आहे हा? माझ्या स्पाइन वरती. माझा जो माकड हाड आहे अगदी शेवटचं टोक म्हणजे माझं मूलाधार चक्र. त्याचा रंग काय आहे? लाल रंग. मग मूलाधार चक्र मला काय काय प्रदान करत असतं? मूलाधार चक्र माझ्या आयुष्यात काय देणार आहे आणि मूलाधार चक्र जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर काय होऊ शकतं? ठीक आहे, येस. मग मूलाधार चक्र आपल्याला बेस ऑफ द स्पाइन, रंग लाल आहे, रेड कलर आहे. एलिमेंट आहे पृथ्वी तत्व. कशाचं आहे? पृथ्वी तत्वाचं हे चक्र आहे. आणि देवता कोणती आहे? गणेश देवता. कुठली देवता आहे? गणपती बाप्पा. मूलाधार चक्र. मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे अथर्व शीर्षामध्ये. मूलाधारो स्थितोसी नित्यम. तो कुठे वास करतो? मूलाधार चक्रामध्ये श्री गणेशाचा वास असतो, म्हणून त्याचा रंग लाल आहे. मूलाधार चक्र आपल्याला स्टॅबिलिटी म्हणजे माझा आधार काय प्रदान करत आहे? मला आधार प्रदान करत आहे, स्टॅबिलिटी प्रदान करते आहे. माझ्या शरीरातली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी देखील मूलाधार चक्र मला मदत करतं. माझ्या संपूर्ण शरीराची नकारात्मकता जर बाहेर काढायची असेल, माझ्या शरीराचे ग्राउंडिंग करायचे असेल, तर मला काय होतं? मूलाधार चक्र मदत करतं. त्यानंतर मला जर सिक्युरिटी पाहिजे असेल आयुष्यात, कुठल्याही प्रकारची रिलेशनशिपमध्ये सिक्युरिटी पाहिजे असेल, फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे असेल, तर ही सिक्युरिटी कुठे भेटते आहे? जेव्हा मूलाधार चक्र बॅलन्स असेल तेव्हा तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी जाणवते. एखाद्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला जो विश्वास वाटतो की आपण याच्यासोबत सिक्युअर आहोत, एखाद्या व्यक्तीचं नातं आपण जेव्हा जगतो आहे त्या नात्यामध्ये आपल्याला छान वाटतं आहे की नाही मी आता इथे प्रोटेक्टेड आहे, तेव्हा केव्हा वाटतं? जेव्हा तुम्ही संपूर्ण मूलाधार चक्र बॅलन्स आहे, तुमचं अस्तित्व बॅलन्स आहे. कळालं इथपर्यंत? नक्की लिहिलं सगळ्यांनी? मूलाधार चक्र बॅलन्स नसेल तर फायनान्शियल स्टॅबिलिटी जाणवत नाही, फायनान्शियल क्रायसिस तुम्हाला जाणवतील. तुम्हाला कुठेही गेलं तरी माझं कसं होईल, माझं काही अस्तित्वच नाही, मला काही महत्वच मिळत नाही. मला प्रत्येकाला आपल्याला काय इन्सिक्युअर वाटतं. जिथे गेलं ना तिथे आपल्याला आपलं अस्तित्व नाही, मला काहीतरी महत्वच दिलं जात नाही, माझं कसं होईल, माझे मुलं सांभाळतील का, मला पुढे काय होणार, आता मी काय करू, असे जेव्हा आपल्याला पडतं आहे प्रश्न, अशी जेव्हा भीती वाटते आहे, ही कुठे येते आहे? कधी येते आहे? जेव्हा माझं मूलाधार चक्र तिथे बॅलन्स नसतं. मग आता मूलाधार चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर मूलाधार चक्र बॅलन्स करण्यासाठी लम नावाचा मंत्र आहे. बीज मंत्र काय आहे? लम. लम.
जेव्हा तुम्ही लमचा उच्चार कराल त्याचे व्हायब्रेशन त्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचतात. लम लम अगदी पोटातून ओढल्यासारखं वाटतं. प्रत्येकाने प्रयत्न करा, एकदा करून बघा. लम लम. मग मूलाधार चक्र बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला मूलाधार चक्र जिथे आहे त्या मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आणि लमचा 3 मिनिटं जप करायचा. ही लमची साधना किती मिनिटं करणार आहे मी? 3 मिनिटं मला जप साधना करायची आहे. कळालं? पुढे जायचं. येस. आता आपल्याला अजून काय करता येईल की माझं मूलाधार चक्र बॅलन्स राहील? त्यासाठी आपली योगा पोज, योगा आपण योगासनं करू शकतो. तर आसनामध्ये आपण करू शकतो ताडासन, ताडासन करू शकतो, बालासन करू शकतो आणि वीरभद्रासन करू शकतो. ताडासन, बालासन आणि वीरभद्रासन आणि सूर्यनमस्कार. प्रत्येक गोष्टीला काय आहे? सूर्यनमस्कार, प्राणायाम यांनी आपले चक्र बॅलन्सिंग होत असते. ताडासन, बालासन, वीरभद्रासन, सूर्यनमस्कार आणि आपली प्राणायाम, ओंकार गुंजन करा, प्राणायाम करा. यांनी काय होतं? आपली संपूर्ण एनर्जी बॅलन्स राहायला, 7 चक्र बॅलन्स राहायला, अलाइंड व्हायला मदत होत असते. लिहिलं प्रत्येकाने हे? मॅम फक्त ओमकार जपलं तर पूर्ण 7 चक्र हे होतात का? नाही, ओंकार हा फक्त आपला वरच्या, आता आपण शिकणार आहोत पुढे की कसं आहे, कुठल्या चक्राचं बॅलन्स साधायचं आहे, तर काय जप करावं लागेल. ठीक आहे, ओके. इथपर्यंत कळालं आहे प्रत्येकाला? पुढे जायचं आहे. तुम्हाला फ्रुट्स किंवा आपल्याला जे फूड घ्यायचं आहे ते रूट व्हेजिटेबल्स घ्यायचे. मूलाधार चक्र जर बॅलन्स करायचं आहे, रूट व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत. कॅरेट्स तुम्ही घेऊ शकता, पोटॅटो, ओनियन, प्रोटीन रिच फूड, नंतर ऍपल, बीटरूट आणि लाल कलरच्या ज्या काही फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, फ्रुट्स असतील, ते लाल कलरचे फ्रुट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. इथपर्यंत झालंय प्रत्येकाचं? कळालं काय करता? हे मूलाधार चक्र माझा पूर्ण आधार, माझा मूळ आधार म्हणजे माझं मूलाधार. मग मला मूलाधार चक्र बॅलन्स नसेल तर माझ्या अस्तित्व कुठेतरी मला गडबडीत वाटेल, मला खूप भीती वाटत राहील. 4 चौघांमध्ये मला गेल्यानंतर माझं कसं होईल, उद्या प्रॉब्लेम्स काय होतील, मला कसं आहे, ह्या सगळ्या विचारांनी आपण ग्रस्त राहणार आणि सगळीकडे गेल्यानंतर हाच विचार, मला स्टॅबिलिटी नाही आहे, माझं अस्तित्व, मला काहीतरी महत्वच मिळत नाही, या पद्धतीने आपले विचार राहतील. मग आपल्याला शरीरामध्ये काय काय व्याधी निर्माण होऊ शकतात? तर व्याधी काय होतील? आपले गुडघे दुखी, हाडांच्या संबंधितले विकार, मणक्यामध्ये आपले जे हे आहे, कमरेमध्ये गॅप पडते आहे, ती मूलाधार चक्रांमुळे पडते आहे. गुडघे दुखी होत आहे, टाच दुखी होते आहे, पायात ज्यांच्या दुखता आहेत, नंतर मूळ व्याधाचा प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशन. हे कशामुळे होते आहे? मूलाधार चक्रामध्ये इम्बॅलन्स झालं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवायला लागतात. तत्व पृथ्वी तत्व आहे, हे लक्षात घ्यायचंय. तुम्ही लिहून ठेवा वाटलं तर. येस, झालं इथपर्यंत. पुढे जायचं आहे.
येस. पुढचं चक्र आपल्याला बघायचं आहे. हे झालं मूलाधार चक्र, ज्याचं आपण काय बघितलं, पोझिशन बघितली आणि रंग बघितला. मंत्र जप आपल्याला बघायचंय, मंत्र साधना आपण शिकलोय. ठीक आहे. उद्या आपल्याला याचं 7 चक्रांचं मेडिटेशन, पॉवरफुल मेडिटेशन मी तुमच्याकडून करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला ही साधना झाल्यानंतर ही 7 चक्रांचं जेव्हा मेडिटेशन तुम्ही कराल उद्याच्या 4:30च्या सेशनमध्ये, तेव्हा तुम्हाला खूप जास्त असं वाटेल की तुमच्यामधली सर्व प्रकारची नकारात्मकता आहे ती निघून गेलेली आहे. आणि तुमचं हे 7 चक्रांचं जे मेडिटेशन जे आपण डेलीच्या रुटीन मध्ये करणार आहोत, दिवसेंदिवस आपले जेव्हा ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील तेव्हा तुमची कॉन्फिडन्स लेवल आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होत असते. म्हणून चक्रा मेडिटेशन खूप कंपल्सरी आहे, खूप महत्वाचं सांगितलं गेलेलं आहे साधना करताना. ठीक आहे. पुढचं चक्र आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. स्वतःचं अधिष्ठान असलेलं स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र. माझ्या नाभी आपली प्रत्येकाची जी बेंबी आहे त्या बेंबीच्या 3 बोटं खाली, आपल्या नाभीच्या 3 बोटं खाली आपलं स्वाधिष्ठान चक्र असतं. त्याला सॅक्रल चक्र असं म्हणतात. आपलं अधिष्ठान, स्वतःची प्लेस, स्वतःचं अधिष्ठान असणार हे चक्र आहे. त्याचा रंग आहे केशरी कलर. काय कलर आहे? केशरी कलरचं हे चक्र आहे. त्यानंतर त्याची एलिमेंट म्हणता येईल किंवा तत्व आपल्याला म्हणायचं आहे तर पाणी, जलतत्वाचं हे चक्र आहे. तत्व काय आहे? जलतत्व. येस. त्यानंतर आपल्याला स्वादिष्टान चक्र जे आहे, तुम्ही लेडीजचं जे गर्भाशय असतं त्या भागात आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. त्याची पोझिशन जे नाभी चक्राच्या 3 बोटं खाली. त्यानंतर नाभी आपण जे बघतो हे स्वादिष्टान चक्र, तर आपल्याला काय होतं? प्लेस ऑफ सेल्फ, स्वतःची जागा, माझी स्वतःची जागा, हाऊ आय फील, मी कशी पद्धतीने स्वतःला फील करते आहे, हे आपल्याला दाखवत असतं. ठीक आहे. मग हे कशासाठी कारक आहे? जलतत्व आहे, हे उत्पत्तीसाठी कारक आहे. त्यानंतर या तत्वापासून आपण काय बघतो आहे? क्रिएटिव्हिटी बघतो आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं, क्रिएटिव्हिटी, एखाद्या व्यक्तीमध्ये काय काय क्रिएटिव्हिटी आहे, काय काय आर्ट अँड क्राफ्ट आहे, काय काय बनवू शकते आहे, कुठे बघत आहे? स्वाधिष्ठान चक्र जेव्हा बॅलन्स आहे तर त्याची क्रिएटिव्हिटी चांगली राहणार आहे. त्यानंतर प्लेजर, आनंद. आणि त्यानंतर जे आपण हजबंड वाईफचं रिलेशन बघतो आहे त्यामध्ये जे काही नातं बघितलं जातं ते पण स्वादिष्टान चक्र बॅलन्स असेल तर चांगल्या गोष्टी राहतात. ठीक आहे. स्वादिष्टान चक्र जर इम्बॅलन्स असेल तर 2 लोकांचे नातेसंबंध, जे काही फिजिकल रिलेशनशिप असते तिथे प्रॉब्लेम जाणवतो. कळालं इथपर्यंत? मग माझं स्वादिष्टान चक्र बॅलन्स नसेल तर मला काय काय प्रॉब्लेम होऊ शकता? ते म्हणजे किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स. काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात? किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. माझ्या गायनिक इश्यू, मला जेव्हा कन्सेप्शन मध्ये प्रॉब्लेम होत आहे तिथे फायब्रॉइडच्या गाठी होत आहेत, किंवा जेव्हा डिलिव्हरी मध्ये काही प्रॉब्लेम्स होत आहे, मिसकॅरेज होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कुठे बघितल्या जातात? स्वादिष्टान चक्राची रिलेटेड आहे. याची पोझिशन आपण बघितली, ती आहे आपल्या नाभी चक्राच्या 3 बोटं खालची पोझिशन आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्याचा रंग कोणता आहे? केशरी रंग आहे. जलतत्वाचं हे चक्र आहे. आणि याचा आपल्याला मंत्र जाणून घ्यायचा आहे. तो मंत्र आहे वम. काय मंत्र आहे? वम. झालं इथपर्यंत? येस. नंतर आपल्याला बघायचं आहे याची साधना किती मिनिट करायची आहे? प्रत्येक चक्राची साधना ही 3 मिनिटं करायची आहे.
हे 7 चक्र आहे, 21 मिनिटाची चक्र साधना लागणार. ओके. प्रत्येक चक्राची साधना किती मिनिटं करायची आहे? 3 मिनिटं. प्रत्येक चक्रावरती ध्यान केंद्रित करून, लक्ष केंद्रित करून आपल्याला 3 मिनिटं तिथे आपला जो बीज मंत्र सांगितलाय वम वम वम, या पद्धतीने आपण चॅन्टिंग करणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की योगा पोझिशन कोणती आहे स्वादिष्टान चक्राची. उत्तर कोणासन. उत्तर कोणासन, बद्ध कोणासन, उत्तर कोणासन, बद्ध कोणासन, पिजन पोज, पिजन पोज, आणि सूर्यनमस्कार तर करायचेच आहे. प्रत्येक चक्रासाठी सूर्यनमस्कार हे सांगितलेलेच आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल जी पॅशन असते बघा, म्हणजे जे मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, जे फील होत असते, हे चक्र जर बॅलन्स नसेल ना, तर ती व्यक्ती ते मिळवू शकत नाही. हे चक्रामध्ये जर इम्बॅलन्स आलं तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात मी तुम्हाला सांगितलं, की क्रिएटिव्हिटी राहणार नाही, पुढे उत्पत्ती किंवा पुढे काहीतरी धडपड करणं, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा माझ्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी नाही आहे, पॅशन नाही आहे, आर्ट अँड क्राफ्ट नाही आहे, तर निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे तिथे स्टॉप होत असते. त्या व्यक्तीमध्ये निर्माण करण्याची, काहीतरी क्रिएट करण्याची ही प्रक्रिया आहे ती कुठेतरी स्टॉप होते. मग हे जर चक्र बॅलन्स असेल तर तुम्हाला इन्स्पिरेशन भेटत राहते, तुमची जी फिलिंग आहे ती एक्सप्रेस करू शकता. जर ती आनंदाची फिलिंग असेल ती पण तुम्ही शेअर करू शकता. जे काही तुम्हाला वाटतंय, प्लेजरेबल वाटत आहे तुम्हाला, तुम्हाला जे काही टेस्ट, म्हणजे जी काही टेस्ट वाटते, जाणवते आहे, ती तुम्ही सांगू शकता आहे. हे सगळं कुठे डिपेंड करतंय? माझ्या स्वादिष्टान चक्राशी डिपेंड आहे. याला सेकंड चक्र आपण म्हणतो, खालून 2रा नंबरचं चक्र आहे. आणि हे आपल्याला आनंदाचं, आपल्या जीवनामध्ये जो आनंद येतो आहे त्याचं कारक आहे. मग फूड कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे? तर स्वादिष्टान चक्राला बॅलन्स करताना मी केशरी रंगाचं आहार, केशरी रंगाचे जे काही फ्रुट्स आहेत, म्हणजे भोपळा झालं, लाल भोपळा, लाल जो भोपळ्याचा असतो, किंवा आपण मेलन्स म्हणू शकता, ऑरेंज म्हणू शकता, त्यानंतर मँगो तुम्ही घेऊ शकता, कॅरट घेऊ शकता, पोटॅटो घेऊ शकता. हे सगळं तुम्हाला आहारात इन्क्लूड करायचे आहे. वेगवेगळे नट्स असतात, ते पण तुम्ही आहारात इन्क्लूड करायचे आहेत. त्यानंतर पपईचा पण केशरी कलर असतो, पपई पण तुम्ही घेऊ शकता. जर हे चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर काय जाणवतं? ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला जी काही फिलिंग आहे तुम्ही जास्त पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेस करायला हवेल. तुम्ही जे अपोजिट सेक्स आहे त्यांच्याकडे अट्रॅक्शन तुमचं जास्त वाढेल. त्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे तुम्हाला चान्सेस होऊ शकतात, ऍडिक्शन होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं, ओबेसिटी तुम्हाला जाणवू शकते. या जर नंतर एन्झायटी, रेसलेस, तुम्हाला जसं एक काम करण्याचं धीर राहत नाही. हे सगळं कुठे होत आहे? जेव्हा माझे स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स होते आहे. किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहे, तिथे आपल्याला स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र दोन्ही याला बॅलन्स करण्याची गरज आहे. माझे नाभीपासूनचे जे खालचे, म्हणजे माझे हृदय चक्रापासूनचे खालचे चक्र, म्हणजे आपल्याला मध्य जो आहे तो हृदय चक्र आहे, आणि हृदय चक्राचे जे खालचे चक्र आहे हे मला आयुष्यामधल्या गोष्टी मिळवण्यासाठी मदत करतात. माझ्या आयुष्यात जे काही अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे, आणि आपल्याला फॅमिली पण पाहिजे. या खालच्या जे चक्र आहे हे माझ्यासाठी कशासाठी कारक आहे? माझ्या जीवनशैली, आपण काय म्हणतो, म्हणजे आपलं प्रपंच चालवायचंय, बरोबर? हे प्रपंचासाठी कारक असणारे चक्र आहेत. आणि माझं जे हृदय आहे त्यावरती जे चक्र आहेत ते माझ्या परमार्थासाठी कारक आहे. कशासाठी आहे? माझा परमार्थ चालवण्यासाठी मला मदत करणार आहे.
मग मला खालचे चक्रे, जेव्हा माझा प्रपंच व्यवस्थित चालणार तेव्हा मी परमार्थ व्यवस्थित चालू शकेल. बरोबर. माझं लक्ष जर सगळीकडे व्यवस्थित आहे, माझं फॅमिली लाईफ वेगळंच व्यवस्थित चालू आहे, तर मी आध्यात्मिकरित्या माझी प्रगती साधू शकेल. मला इथेच प्रॉब्लेम्स असल्यावर आपण कनेक्ट होऊ शकतो का? नाही. मी मेडिटेट होऊ शकते का? नाही. म्हणून आपल्याला खालचे 3 चक्र पण बॅलन्स पाहिजे आहेत. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला स्वादिष्टान चक्र? येस. बेसिक सांगते, आपल्याला खूप डीप मध्ये नाही जायचं. डीप मध्ये अजून आपल्याला पुढे शिकायचंच असतं. हे बेसिक प्रॉब्लेम काय आहे. मग मला जर इथे जर प्रॉब्लेम होतो आहे तर मला स्वादिष्टान चक्र, किडनीचा प्रॉब्लेम आहे, स्वादिष्टान चक्र काम करावं लागेल. मला जर गायनिक इश्यू आहे, माझ्या फायब्रॉइडच्या गाठी असतील, कन्सेप्शनचे प्रॉब्लेम असेल, तर मला स्वादिष्टान चक्रावरती जे बीज मंत्र सांगितलाय त्याची साधना आपल्याला तिथे करावी लागणार आहे. अंडरस्टँड? येस. ठीक आहे. ओव्हर ऍक्टिव्ह असणं ही चक्र चांगलं नाही, अंडर ऍक्टिव्ह असणं ही चांगलं नाही. मला बॅलन्स करायचं आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला कशी पाहिजे, बॅलन्स पाहिजे आहे, संतुलन साधायचं आहे. ठीक आहे. येस. इथपर्यंत आलेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आपलं नाभी, त्यानंतर तिथे आपला जन्म झालेला आहे ते आपण कन्सिडर करत नाही. त्याच्यावरती आपण येतो. जे नाभी चक्राच्या नाभी चक्राचं वरचं स्थान म्हणजे 3 बोट वरती माझं मणिपूर चक्र आहे. नाभी चक्राच्या 3 बोट वरती इमेज दाखवते वाटलं तर तुम्हाला. जिथे आपल्या बरगड्या संपतात, जिथे आपल्या बरगड्या संपतात, अगदी हृदयाच्या खाली जे आहे तिथे आपल्या बरगड्या संपतात, तिथे 3 बोट खाली काय आहे, मणिपूर चक्र, जिथे तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा पूर येणार. जर हे चक्र चांगल्या पद्धतीने वर्क करत असेल, बघा आपलं इथे बरगड्या संपत आहे, त्याचा रंग पिवळ्या कलरचा आहे. कुठला कलर आहे? पिवळा कलर. त्याला इंग्लिशमध्ये सोलार प्लेक्सिस चक्र. सूर्याचा कलर आहे सोलार प्लेक्सिस चक्र. सूर्याचा कलर आहे सोलार प्लेक्सिस चक्र आपण त्याला म्हणतो. आणि अग्नी तत्वाचं चक्र आहे. कुठलं आहे? अग्नी तत्वाचं हे चक्र आहे. नाभी चक्राच्या 3 बोट वरती हे चक्र अस्तित्वात असतं. सगळ्यांना दिसलं आहे? कळालं? नाभी चक्राच्या 3 बोट वरती हे अस्तित्वात असतं. याचा रंग आहे पिवळा. तुमच्या आयुष्यातला तुमच्याकडे जो असणारा पैसा आहे, तो जो मनीचा पूर वाहतोय, मणिपूर चक्र, आयुष्यामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी ह्या मणिपूर चक्र दर्शवतो आहे. मग मला मणिपूर चक्र काय काय देणार आहे? माझी पर्सनल पॉवर काय देत आहे? पर्सनल पॉवर कशी आहे, माझी इच्छाशक्ती कशी आहे, माझा कॉन्फिडन्स कसा आहे, मी स्वतःबद्दल कशा पद्धतीने विचार करते, सेल्फ इस्टीम, पर्सनल पॉवर, सेल्फ इस्टीम. म्हणजे मी कशा पद्धतीने बघते आहे, बोलते आहे, हाऊ आय से असंही म्हणता येईल. नाही, हाऊ आय से नाही, हाऊ आय डू, आपण कसं करतो याच्यावर, आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, कशा पद्धतीने कॉन्फिडेंटली बोलतो आहोत का. बोलणं आपल्याला थ्रोट चक्र दाखवते, पण कॉन्फिडन्स जो येतो आहे, समोरच्या बद्दलचं जे आपण 2 व्यक्ती समोर उभं राहण्याची जी क्षमता आहे, एखाद्या व्यक्तीच्या समोर आपण ज्या पद्धतीने उभं राहतोय किंवा कोणी आपल्याकडे आलं आहे त्या पद्धतीने आपण बिहेव करतो आहे, सगळे कुठून देत आहे? माझ्या मणिपूर चक्र, माझ्या आयुष्यामधल्या इच्छाशक्तीचं कारक. माझ्या आयुष्यामध्ये मला काही मिळवायचं असेल तर कुठे काम करावं लागेल? मणिपूर चक्रावरती मला काम करणं गरजेचं आहे. कळालं? मणिपूर चक्राचं अग्नी तत्वाचं चक्र आहे. मग म्हणतात ना, आपला अग्नी पेटला असतो आणि मग तिथे काय करतो आपण? आहुती टाकतो. मग हा अग्नी आहे आपला. जर माझं मणिपूर चक्र इम्बॅलन्स झालं तर मला पोटाचे विकार जाणवतात. काय आहे? पोटाच्या तिथे असणारं
प्रत्येक जे अवयव आहेत, लहान आतडे असू द्या, मोठे आतडे असू द्या, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे रिलेटेड इश्यू असू द्या, लिव्हर असू द्या, त्यानंतर गट हेल्थ असू द्या, वजन वाढीचे काही इश्यू असतील ते, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे इश्यू असू द्या, किंवा तुमची शुगर तुम्हाला जी डिटेक्ट होते, बरोबर, जो मीपणा वाढलेला असतो, सेल्फ, मी म्हणते ना स्वाभिमान हा चांगला, पण जेव्हा तुमचा अभिमान म्हणजे हे ओव्हर ऍक्टिव्ह होते, मी लोकांना माझं इतकं पॉवर दाखवत आहे, सेल्फ पॉवर इतकी वाढलेली आहे, लोकांना मी जेव्हा डॉमिनेट करायला लागते, माझा मीपणा ताठरता जेव्हा वाढतोय, मी जेव्हा माझा वाढवत आहोत, माझी पॉवर मी वाढवत आहे, आणि मला जेव्हा लोकांना ग्रॅटिट्यूड करण्याची सवय राहत नाही, तेव्हा मला डायबिटीज डिटेक्ट होणार. काय डिटेक्ट होणार आहे? जर माझ्याकडे कृतज्ञताच नाही, आपण एक्सप्रेस करत नाही की थँक्यू म्हणण्याची आपल्याला सवय देखील नाही, कोणी काही आपल्यासाठी करते आहे यासाठी तुम्ही आभार व्यक्त करत नाही आहे, प्रॉब्लेम कुठे होणार आहे? मणिपूर चक्रामध्ये प्रॉब्लेम होईल, तुमचा अभिमान वाढणार, स्वाभिमान नाही. मग आपल्याला कसं पाहिजे आहे? स्वाभिमानी पाहिजे, बरोबर ना? सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे, सेल्फ इस्टीम चांगला पाहिजे आहे. मग मला मणिपूर चक्राला बॅलन्स करावं लागेल. मणिपूर चक्राला बॅलन्स करण्यासाठी मंत्र आहे रम. काय आहे? रम नावाचा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे. रम रम रम. मंत्र जप समजले प्रत्येकाला? पोझिशन, आपल्याला योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे, तर पहिल्यांदा सूर्यनमस्कार तर करायचेच आहे. त्यानंतर जे आपल्याला नौकासन जे करतो आपण, बोट पोझिशन, नौकासन, वीरभद्रासन, वीरभद्रासन, धनुरासन, धनुरासन आपल्याला करायचं आहे. मॅम जरा बाकीचे नमस्कार ठीक नाही केले, जे नौकासन, वीरभद्रासन, फक्त सूर्यनमस्कारच केले तरी चालतात का? येस, फक्त 5 सूर्यनमस्कार, 5 ते 11चा जर सेट करत असाल, 5 पासून सुरुवात करा, 11 सूर्यनमस्कार करा. ओव्हरऑल जे काही चक्र आहे ते अलाइंड होणार. ओव्हरऑल जर तुम्हाला पूर्ण चक्र अलाइंड पाहिजे असतील, त्यांचं बॅलन्स पाहिजे असेल, तर तुम्ही 5 पासून सुरुवात करा. 5 सूर्यनमस्कार करणार सवयच नाही त्यांनी एका सूर्यनमस्कारापासून सुरुवात करा. 7 दिवस एकच सूर्यनमस्कार घाला. 7 दिवसानंतर 3 पर्यंत पोचा. हळूहळू हळूहळू आपल्याला सूर्यनमस्कार वाढवायचे आहेत. फक्त सूर्यनमस्कार केले तरी पूर्ण बॉडी चांगल्या पद्धतीने कार्य करते. अगदी वेट गेन पासून वेट लॉस पर्यंत तुम्हाला सूर्यनमस्कार मदत करतात. सूर्यनमस्कार किती वेळ घालावे लागतील मॅम? वेळच असं नसतं. सूर्यनमस्कार एकाचा वेळ प्रत्येकाचा डिफरंट असेल ना, प्रत्येकाची स्पीड ही वेगवेगळी असेल. तुम्ही 11 घालणं, एखाद्या व्यक्ती जर हेल्दी आहे, तुम्ही 11 सूर्यनमस्कार घाला, म्हणजे एकदम थकवा पण येणार नाही आणि वेळ पण वाचेल. कळालं इथपर्यंत? पुढचं आपल्याला बघायचं आहे की मी काय खाऊ शकते जेणेकरून मला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आपण म्हणू शकतो, ओट्स घ्यायचेत आपल्याला. आहारामध्ये दही जे आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. त्यानंतर जे काही फायबर्स आहेत ते आपल्याला इन्क्लूड करायचे, जेणेकरून आपलं डायजेस्शन सिस्टीम चांगली राहील. बनाना इन्क्लूड करायचा आहे. त्यानंतर येलो कलरच्या ज्या काही भाज्या असतील त्या पण आपल्याला आहारामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. येलो कलरचे फ्रुट्स, पिवळ्या कलरच्या फळभाज्या, पिवळ्या कलरचे जे काही फ्रुट्स असतील ते आपल्याला आहारामध्ये घ्यायचे आहेत. आणि वेगवेगळ्या सीड्स आता मार्केटमध्ये आहे की चिया सीड्स आहे,
पंपकिन सीड्स आहे, वॉटरमेलन सीड्स आहे, जवसाच्या जेव्हा आपण फ्लॅक्स सीड्स म्हणतो आपण, जवसाची तुम्ही जर सीड्स खाऊ शकत नसाल तर ते भाजून तुम्ही खाऊ शकता. ओवा, जवस आणि सोप हे तुम्ही कॉम्बिनेशन करून जेवणानंतर खा, किंवा तुम्ही चटणी करून पण त्या गोष्टी आहारामध्ये इन्क्लूड करायला. ओव्हरऑल पूर्ण गोष्टी अगदी शरीराच्या प्रत्येक केसांपासून नखांपर्यंत जवस हे आपल्याला काय करतं, जवसाची खूप मदत असते. त्यामुळे तुम्ही जवसाला रोजच्या जीवनामध्ये तुम्ही जवसाचा वापर करणं गरजेचं आहे. लहान मुलांसाठी पण जवस खूप चांगला आहे, त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटला पण फ्लॅक्सीड्स मदत करतात. इथपर्यंत झालेत? नक्की समजलंय? इथे कोणाला डाऊट आहे? बेसिक बेसिक गोष्टी बघायच्या आहे. या चक्राला जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला काही मिळवण्याची इच्छाशक्ती राहणार नाही, मी स्वतः प्रयत्न करणार नाही, आळसामध्ये जाणार, माझा कॉन्फिडन्स डाऊन राहणार, आणि मला इश्यू कशाची होईल, डायबिटीज होऊ शकते, नंतर गट हेल्थ मध्ये जे काय आपल्याला फॅटी लिव्हर म्हणता येईल ते आपल्याला जाणवू शकतं. त्यानंतर मला जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम, लहान आतडे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, लहान आतडे असू द्या मोठे आतडे, अल्सरचा प्रॉब्लेम, हे सगळे गॅसेसचा प्रॉब्लेम, ब्लोटिंग म्हणजे पोटफुगीचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे जाणवणार आहे. ठीक आहे. मानसिकरित्या बघितलं तर माझा मीपणा, अहंकार तिथे वाढलेला असेल तरीही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मी प्रत्येक ठिकाणी मी आहे, माझं करते आहे, माझं होत आहे, असं ज्या गोष्टी होत आहे तिथे देखील आपल्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडचा भाव ठेवत नाही, इतरांचे आभार मानत नाही, ठीक आहे, छोटी पण मदत केली तर आपण तिथे कृतज्ञता बाळगा. असं म्हणतात की जर तुम्ही कृतज्ञता बाळगत नसाल तर त्याला कुठेच क्षमाच नाहीये. म्हणजे समोरचा तुमच्यासाठी करत गेला आयुष्यामध्ये आणि तुम्ही त्यांची कृतज्ञता कुठेच व्यक्त करत नाहीये, खूप तुमचा अहंकार वाढून राहिला आहे, त्याला क्षमाच नाहीये. ओके. म्हणून आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होऊ नये तर आपल्याला या चक्रांवरती ध्यानधारणा करायची आहे. मंत्र साधना, जी मंत्र सांगितला आहे तो रम मंत्र आहे, त्या बीज मंत्राचं आपल्याला 3 मिनिटं चॅन्टिंग करायचं आहे. लक्ष आपल्याला जिथे त्याची जागा सांगितली म्हणजे नाभी चक्राच्या 3 बोटं वरती लक्ष केंद्रित करायचं. वेळ लागेल, प्रॅक्टिसनी सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत. असं होणार नाही की जमणार नाही, वेळ लागणार आहे पण प्रयत्न करायचे आहेत. अंडरस्टँड? येस. पुढे जाऊया. पुढचं माझं चक्र आहे ते म्हणजे हृदय चक्र. माझं हार्ट चक्र, हृदय चक्र, ते माझं सेंटर ऑफ द चेस्ट. हृदय चक्र आहे, हृदय आहे, बघितलं तर हृदयाचा रंग आपण गुलाबी किंवा आपल्याला हिरवा इमॅजिन करायचा आहे. ग्रीन कलरचं आपल्याला इथे बघायचं आहे. आणि आपल्याला फुफ्फुस असतात, फुफ्फुसां काय असतं, आपण हृदयाने हवा श्वासोश्वास करत असतो, म्हणून याचं तत्व कोणतं आहे, वायू तत्व आहे. अच्छा, मी तुम्हाला देवता सांगितला नाहीत ना. स्वादिष्टान चक्राचे आपल्याला महादेव सांगेल काय आहेत. स्वादिष्टान चक्र जे आहे ना त्याची जी देवता म्हटलं आहे तर महादेव आहे, आणि मणिपूर चक्राची जी देवता आहे ती विष्णू आहे. आणि हृदय चक्र जे म्हटलेलं आहे, हृदय चक्र आपल्याला जे सांगितलंय ते हिरव्या कलरचं बघायचंय, तर तिथे शंकर पार्वती दोघी देवता आहे. काय आहे हृदयामध्ये, काय आहे, शंकर पार्वती हे दोघांचंही स्थान हृदय चक्र आपल्याला बघायचं आहे. त्याचा रंग हिरवा आहे. मंत्र आहे यम. काय आहे मंत्र? यम. भीती वाटली का? यम येतो का इथे? नाही. यम 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 या नावाने आपण तिथे मंत्र साधना करणार. त्यानंतर माझं हृदय चक्र काय दाखवतं, लव दाखवतो, म्हणून तिथे महादेव पार्वतीची जागा, महेश आणि पार्वतीची जागा तिथे सांगितली गेलेली आहे. फॉरगिव्हनेस, क्षमा करतो आहे का आपण, हे पण आपल्याला हृदय सांगत आहे. सहानुभूती माझ्याकडे आहे का, इतरांबद्दलचे जे दुःख आहे ते मी समजू शकत आहे का, क्षमेचा भाव माझ्याकडे आहे का, दया करते आहे का मी,
ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहे? माझ्या हृदय चक्रामध्ये आहेत. ठीक आहे. हृदय चक्र बॅलन्स नसेल तर एखादी व्यक्ती खूप साठवून ठेवत असेल, खूप दडपण त्याच्यामध्ये असेल, बोलून दाखवत नसेल, तर हृदय चक्रामध्ये ब्लॉकेजेस होतात. कुठे ब्लॉकेजेस होतात? हृदय चक्रामध्ये ब्लॉकेजेस होतात. खूप रागराग करत असेल तरीही हृदय चक्रामध्ये ब्लॉकेजेस होतात. क्षमा करत नसेल, खूप गोष्टी अडकून ठेवत असेल, नाही मी करणारच नाही, मी याचं तोंड बघणार नाही, मला त्याच्याशी संबंध ठेवायचे नाहीत, हा जो भाव असतो हा कुठे प्रॉब्लेम देणार आहे? माझ्या हृदयाला प्रॉब्लेम देणार आहे. हार्ट चक्रामध्ये ब्लॉकेजेस आले तर आपल्याला लंग्स रिलेटेड प्रॉब्लेम्स, माझे फुफ्फुस आहे ते चांगल्या पद्धतीने काम करणार नाही. त्यानंतर माझ्या जे हार्ट आहेत त्या हार्टमध्ये मला प्रॉब्लेम जाणवतील, मला हार्टमधले ब्लॉकेजेस, बीपीचा प्रॉब्लेम जाणवायला लागेल, श्वासोश्वास घ्यायला मला प्रॉब्लेम होईल. जर तुम्ही एखादी गोष्ट विसरत नसाल, जी वाईट घटना घडलेली आहे फॉर एक्झाम्पल, आणि ती जर तुम्ही विसरू शकत नसाल तरीही हार्ट चक्राला ब्लॉकेजेस होतात. ब्लॉकेजेस म्हणजे प्रॉब्लेम होतात. खूप रागराग चिडचिड करणारे, म्हणून म्हणतात ना, राग करू नका, चिडचिड करू नका, मोठ्याने ओरडू नका, तुम्हाला हृदयाला ताण जाणवेल, बीपी होईल, बरोबर ना, हायपर टेन्शन होईल. का म्हटलं जातं? कारण हृदय चक्राशी रिलेटेड हे सगळे आजार आपल्याला सांगितलेले आहेत. मनात साठवून ठेवणं, मनामध्ये कोणाबद्दल दया नसणं, क्षमेचा भाव नसेल, कोणामध्ये करुणेचा भाव नसेल, तर हे सगळे ब्लॉकेजेस तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. मग असं होऊ नयेत म्हणून मला काय करायचं आहे? माझी मंत्र साधना करायची आहे. तो म्हणजे मंत्र यम आहे. आणि मग मला योगामध्ये काय करू शकते? मी योग साधनेमध्ये मला काय करायचं आहे? कॅमल पोज, उत्तरासन करायचं आहे, भुजंगासन करायचं आहे, भुजंगासन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेतुबंधासन करायचं आहे. सेतुबंधासन करायचं आहे. आणि सूर्यनमस्कार आहेतच. हे जर शक्य नसेल तर सूर्यनमस्कार हे करायचेच आहेत. दररोज तुम्ही 5 सूर्यनमस्कार करणं कंपल्सरी आहेत. नंतर प्राणायाम तुम्ही करू शकता. जेव्हा आपल्याला फुफ्फुसांची, आपल्याला जे ऊर्जा वाढवायची, आपल्या संपूर्ण शरीराची जी एनर्जी आहे ती बॅलन्स करावीशी वाटत असेल, नंतर तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने रक्तप्रवाह व्हावा, हृदयाला चांगलं शुद्ध रक्त प्रवाहित व्हावं, तिथे आपल्याला काय करायचं आहे? आपल्या हृदयावरती म्हणजे आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करून मला काय करायचं आहे? ब्रीदिंग एक्सरसाइज तिथे इन्क्लूड करायचे आहे. मग त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. प्राणायाम, अनुलोम विलोम तुम्ही करू शकता, भ्रामरी प्राणायाम असतात, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्राणायाम तिथे करू शकता. बॉक्स ब्रीदिंग म्हणतात, एक म्हणजे थांबून श्वास घ्यायचा, डीप ब्रीदिंगची जी टेक्निक आहे ती तुम्ही करू शकता. नंतर जेव्हा तुम्हाला श्वास घ्यायचा आहे तो श्वास तुम्ही दीर्घ श्वसन करणं म्हणतो आपण, ते दीर्घ श्वसन करायचं आहे, थांबायचं आहे, मग श्वास तोंडाच्या द्वारे आपल्याला सोडायचा आहे. या पद्धतीने वेगवेगळ्या एक्सरसाइज आपण तिथे करायच्या आहेत. येस, कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? हा. त्यानंतर आहारात आपल्याला काय इन्क्लूड करायचं आहे? तर मी ग्रीन कलरच्या पालेभाज्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपल्याला तिथे इन्क्लूड करायचे आहे. ब्रोकली आपल्याला खायची आहे. त्यानंतर ग्रीन कलरच्या व्हेजिटेबल, सिमला मिरची खाऊ शकता तुम्ही, ज्यांना सहन होत असेल त्यांनी. बऱ्याच लोकांना सिमला मिरचीने ऍसिडिटी होते, तर ज्यांना सहन होते त्यांनी इन्क्लूड करायची. ठीक आहे. ब्रोकली खाऊ शकतात, ग्रीन कलरच्या ज्या काही भाज्या असतात. नंतर बीन्स म्हणजे शेंगा असतात ग्रीन कलरच्या, त्या तुम्ही आहारात इन्क्लूड करू शकता. त्यानंतर ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता, गवती चहाचा वापर तुम्ही करू शकता.
आणि हृदयासाठी चांगलं, प्रत्येकाला माहितीये की बदाम चांगले आहेत, अक्रोड चांगले आहेत. आणि मी ज्या सीड्सचा तुम्हाला उल्लेख सांगितला त्या सीड्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. समजता इथपर्यंत? हा, आता हे जे चक्र होते खालचे ते मी सांगितले ते कशाचे होते? माझ्या खालचे, हृदयाच्या खालचे जे चक्र होते ते माझ्या जे आपलं प्रपंच चालवायचं, म्हणजे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी आहे अस्तित्वात. हे कुठल्या, प्रत्येकाचे तत्व वेगवेगळे सांगितले आहे. हृदय चक्र कशाचं आहे? वायू तत्वाचं आहे. बरोबर, तत्व आपण सांगितलं आहे. हे 5 तत्वांची चक्र माझ्या कुठे आहे? इथे, म्हणजे माझ्या बॉडीवरती आहे. 5 तत्व जे आहेत, पंचमहाभूत आपण ज्यांना म्हणतो, ते पंचमहाभूत माझ्या शरीराच्या, म्हणजे बॉडीचा हेड आणि बॉडी, ते मग कुठे आहेत? माझ्या खाली आहेत. हवेत आहेत का? नाही, हे माझ्या या बॉडीवरती, माझ्या खांद्यापासून खाली आहेत. आणि माझे जे 2 चक्र आहे, जे तत्व आहेत, म्हणजे आकाश तत्व, हे माझे इथे आहेत. हे आकाश तत्व आहे. आणि जे माझ्या आध्यात्मिक उन्नतीचं कारक जिथे आहे, मी लोकांशी कशा पद्धतीने बोलते आहे, हे सगळे जे तत्व आहे, मला ब्रह्मांडासोबत जोडणारे जे तत्व म्हणतात, ते कुठे आहे? माझ्या इथल्या भागात. एवढ्या भागात आपल्याला ब्रह्मांडात जोडणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर, जसं मी माझ्या मुखातून बोलणार, बरोबर, माझे शब्द जर चांगले असतील तर समोरच्याला पॉझिटिव्हिटी भेटेल. माझ्या तोंडातून जर नकारात्मक भाव निघत असेल, नकारात्मक गोष्टी मिळत असतील, कारण मनातून ज्या गोष्टी निघता आहेत त्या मुखाद्वारे बाहेर पडतात. बरोबर, मन हे सगळ्या गोष्टीचं कारक सांगितलं गेलेलं आहे. म्हणून मनामध्ये जर चांगले विचार आहे ते मुखाद्वारे बाहेर पडतात आणि कृतीद्वारे दिसतात. म्हणून हे जे आहे, जेव्हा आपण इतरांबद्दल चांगला भाव मनात बाळगणार, तेव्हा इकडचे चक्र मनापासून ह्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट होत असतात. बरोबर, मग मला परमार्थासोबत, तुम्ही कुठलाही धर्माचे असू द्या, पंथाचे असू द्या, जातीचे असू द्या, तिथे संबंध नाही. तुम्हाला तुमची स्पिरिच्युअलिटी वाढवायची. स्पिरिच्युअलिटी म्हणजे देवदेव करणं नाही. प्रत्येक वेळा खूप देवदेव करणारी व्यक्ती ती खूप आध्यात्मिकरित्या चांगली असेल असं होत नाही. स्पिरिच्युअलिटी वाढवणं म्हणजे मी माझ्या कर्माला क्लिअर ठेवणं, माझी वागण्याची, बोलण्याची, राहण्याची पद्धत चांगल्या पद्धतीने राहणं, कोणाच्या मनाला दुखेल असं न बोलणं. बरोबर, माझ्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून कोणालाही हर्ट होणार नाही, कोणाचंही नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण बिहेव करायला लागतो, मला माझ्या चुका समजायला लागतात, मी एक्सेप्ट करायला शिकते, मी थोडी मॅच्युअर्ड होऊन विचार करते गोष्टींचा, तेव्हा आपण स्पिरिच्युअली डेव्हलप होत असतो. कळत आहे? थोडं असं विमान गेलं का प्रत्येकाच्या डोक्यावरनं? नाही ना? येस. मग पुढे आपल्याला जायचं आहे. हे आपण चक्र बघितले, हृदय चक्रापर्यंत आलो. हृदय चक्राला आपल्याला बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला फळभाज्या सांगितल्या, काय खायच्या, पालेभाज्या सांगितल्या. त्यानंतर तुम्ही जे काय बदाम आहे, ते अक्रोड आहे, फ्लॅक्स सीड्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही फ्रुट्स तिथे खाऊ शकतात. ठीक आहे, पुढचं आपल्याला तत्व जे म्हणायचं आहे किंवा चक्र जे म्हणतो आहे ते म्हणजे माझं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र, माझं थ्रोट चक्र, हे माझ्या गळ्या सेंटर, त्याची जागा कुठे आहे? माझा गळा, जिथे शंकरांनी जे विष परिधान केलं होतं आणि जो विषाचा रंग होता, जो निळसर रंग, आकाशी कलर, तो आपल्याला इथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र, त्याची जागा कुठे आहे? थ्रोट, गळा इथे. बरोबर, आणि तत्व कोणतं आहे? तर आकाश तत्वाचं हे चक्र आहे. आकाश तत्वाचं हे चक्र आहे. त्यानंतर इथे काय आहे? इथे काय आहे? सरस्वतीचा वास आहे. काय आहे? गळा काय सांगतो आहे? अधिष्ठान देवता काय आहे? सरस्वती.
लिहिलंय प्रत्येकाने? येस. मग आता हृदय आपलं जे थ्रोट चक्र आहे, विशुद्धी चक्र आहे, त्याचा रंग आपण बघितला. मग हा चक्राला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हम हम हम. काय आहे? बीजमंत्र हम आहे. बीजमंत्र हम आहे. आणि थ्रोट चक्र आपल्याला काय सांगतो आहे? माझं कम्युनिकेशन कसं आहे, मी एक्सप्रेस कशी करते आहे, मी खरं बोलते आहे की खोटं बोलते आहे, मी कशा पद्धतीने बोलते आहे, हे काय सांगत आहे? माझं थ्रोट चक्र मला सांगते आहे. कळालं? मी प्रॉपरली जर गोष्टी समोरच्यापर्यंत पोचवत आहे तर ओके. अर्धवट गोष्टी पोचवत आहे तरी थ्रोट चक्रामध्ये इम्बॅलन्स येणार. खूप बडबड करत असेल, एखादी व्यक्ती खूप कमी बोलते तरीही त्याचं थ्रोट चक्र काय आहे? इम्बॅलन्स आहे. आणि एखादी व्यक्ती, का आपण म्हणतो ना, हिचं तोंड काय असेल मडकं असतं तर फुटून गेलं असतं, याचा किती बडबड करतो, किती बडबड करतो, थांबतच नाही. असे लोक आहेत की ते बोलणं थांबवत नाही. म्हणजेच काय, दोन्ही केसमध्ये कमी बोलणारी व्यक्ती असेल तरी थ्रोट चक्र इम्बॅलन्स होत आहे, आणि अति बोलणारी व्यक्ती असेल तरीही थ्रोट चक्र इम्बॅलन्स होत आहे. खोटं बोलणारी व्यक्ती असेल तरीही काय आहे? थ्रोट चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. कळतंय? मग आता आपल्याला थ्रोट चक्र जर इम्बॅलन्स असेल, एक्सप्रेस व्यवस्थित करू शकत नसाल, खूप गोष्टी दडपून ठेवत असाल, तर थायरॉइडचा प्रॉब्लेम होणार आहे. काय प्रॉब्लेम होऊ शकतो? थायरॉइडचा प्रॉब्लेम. त्यानंतर टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम. गळ्या रिलेटेड आपला जो गळा आहे, ज्या गळ्याच्या आजूबाजूला जे अवयव आहेत त्या रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतो. तुम्ही हृदय चक्र लिहिलं ना, त्या हृदय चक्राला प्रॉब्लेम, अजून हृदय चक्र जर इम्बॅलन्स झालं ना तर चेस्टचा पण प्रॉब्लेम जाणवतो. ज्यांना कॅन्सरचे वगैरे पेशंट असतात, ब्रेस्ट कॅन्सर वगैरे, तोही तुम्ही डिसीज लिहून ठेवा. कधी जाणवणार आहे? हृदय चक्राच्या तिथेच आपली चेस्ट आहे, चेस्टच्या रिलेटेड पण प्रॉब्लेम जाणवतो. कळतंय? अगदी कॅन्सर पर्यंत गोष्टी जाऊ शकतात. त्यानंतर माझ्या गळ्याच्या रिलेटेड, म्हणजे आपण थ्रोट चक्राचा, विशुद्धी चक्राचा जेव्हा विचार करतो आहे, मला पहिल्यांदा थायरॉइड हा आहेच. आणि मॅक्झिमम लोकांना आता काय होत आहे, कोणी जवळची व्यक्ती सापडत नाही आणि विश्वासातले लोक नसतात. अगदी ब्लड रिलेशन मध्ये पण काय होत आहे, काल आपण प्रत्येक वेळा बोलतोय की कॉम्पिटिशन वाढलेली आहे, जेलसी वाढलेली आहे, ईर्ष्या वाढलेली आहे. त्यामुळे कोणालाच अशी विश्वासातली गोष्ट, म्हणजे आपल्या विश्वासातल्या जे काही आपल्याला खऱ्या मनापासून वाटणाऱ्या भावना, असा कोणी मित्र आजकाल एखाद्या अजून तरी आपल्या जनरेशन मध्ये आहे, पुढच्या जनरेशनला ते पण राहणार नाही. इतकं लोक प्रॅक्टिकल विचार करते, इतकं लोक काय होत आहे, प्रॅक्टिकल नाही. अशाच माझी लाईफ आहे, माझं सगळं असं आहे, मी सगळं चांगलं दाखवण्याचा जो विचार असतो प्रत्येकाला, बरोबर, त्यामुळे ना सगळे लोक एक्सप्रेस करायला विसरून जात आहे. आणि आपल्याला आपल्या ज्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे, एक ट्रस्ट ज्या लोकांवरती आहे त्याच्यासोबत आपण शेअर करत नाही. खूप दाबून 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 जेव्हा ठेवतो आहे ते प्रॉब्लेम होतो, बोलतच नाही लोक वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. मग मी अगदी मला बोलताच येत नसेल, खूप दाबल्यासारखं वाटत असेल, तर माझ्या गळ्याला प्रॉब्लेम होणार. सरस्वती काय सांगते? चांगलं बोला, चांगलं गायन करा, बरोबर, सत्य बोला. मग ती सरस्वती ऍक्टिव्हेट राहायला पाहिजे, तर तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन पण झालं पाहिजे. म्हणून मला थ्रोट चक्राला जेव्हा बॅलन्स करायचं आहे तर मी हम हम नावाची मंत्र साधना करायची आहे. आणि एखाद्या व्यक्तीजवळ तुम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून, ट्रेनर म्हणून, किंवा एक तुम्हाला कोच म्हणून सांगते आहे, एखाद्या व्यक्तीजवळ तुम्हाला काय वाटतं, मित्र असू द्या, तुमची हजबंड असू द्या, वाईफ असू द्या, कोणीही अशी एखादी व्यक्ती, त्यासोबत तुम्ही शेअर करायला शिका.
शेअर करायला पाहिजे, की आपली आपली लाईफ एकदम कोरी पाटी पाहिजे, की माझं लाईफचं कोणाला तरी सगळ्या गोष्टी प्रॉपरली कन्व्हे आहे, प्रॉपरली माहिती आहे. कळते? असं नाही की खूप दाटून ठेवलं आहे. मग काय होतं, एखादा आपण बोलत नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीने आजार आपल्याला सुरुवात होतात, ते कळत नसतात. अरे मग हे तर काहीच नव्हतं, रिपोर्ट तर नॉर्मल होते, आतापर्यंत तर काहीच नाही, अचानकच ब्लॉकेजेस निघाले. कधी मला बीपी नाही, शुगर नाही, आणि अचानक मला हा प्रॉब्लेम झाला. का होत आहे? कारण लोक कुठेतरी साठवून साठवून कुठल्याही गोष्टी त्या साठवून जर ठेवल्या, चुकाही साठवून ठेवू नका. चुकाही सांगायला आपल्याला कोणीतरी व्यक्ती पाहिजे आहेत. आणि लगेच जेव्हा असं वाटतंय आपण चुकतो आहे, माफी मागायला शिका, माफ करायला शिका. बरोबर? आपण पहिलेपासून बघतो आहे माफी का मागायची आहे आणि माफ का करायचं, याचं महत्व मी प्रत्येक वेळा सांगते. माफी मागायची यासाठी आहे की मला माझा कर्मा क्लिअर ठेवायचा आहे, आणि माफ यासाठी करायचं आहे की मला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. ह्या सगळ्या सिच्युएशनच्या मला बाहेर जाऊन एक वरती जायचंय, राईज करायचंय, वरती उडायचंय. मला मला माझ्या स्वतःला काय करायचंय, दुसऱ्यांना माफ करून एक स्टेप मी पुढे जाईल. बरोबर? मला ती सिच्युएशन एक्सेप्ट आहे की घडलंय, चुकीचं घडलंय माझ्यासोबत, मी त्या सिच्युएशनच्या बाहेर पण निघू शकत नसेल, इतकं दुःख आपल्याला असेल. बरोबर? लोक या पद्धतीने आपल्यासोबत वागलेले असतील, पण माफ का करायचं आहे? कारण मला त्यांच्याही पुढे, जिथे माझी प्रगती थांबत आहे, त्याच्याही पुढचा मला विचार करायचा आहे. माझ्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस होऊ नये, माझी लाईफ चांगल्या पद्धतीने काम करावी, माझी आर्थिक, मानसिक, कायिक, भावनिक, आध्यात्मिक प्रगती व्हावी, म्हणून माफ करायचं. आपण आपल्या स्वार्थासाठी माफ करत असतो. अंडरस्टँड? येस. आपण विशुद्धी चक्राबद्दल बोलतो आहे. त्यानंतर आपल्याला विशुद्धी चक्र बॅलन्स करण्यासाठी आसन जर करायचं असेल तर आपण काय करू शकतो, सर्वांगासन करायचं आहे, हलासन करायचं आहे, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन करायचं आहे, मत्स्यासन करायचं आहे. आणि ज्या कोणत्या लोकांना जर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, त्या लोकांसाठी तुम्ही तुमचं आयोडीन युक्त मीठ खाणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक्सप्रेस करा. आणि सिंहासन म्हणजे आपली जीभ बाहेर काढून सिंहासारखी गर्जना करायची, जीभ बाहेर काढायची आणि सिंहासारखी जी गर्जना असते, ते आसन करून देखील तुमचा थायरॉइडचा प्रॉब्लेम बऱ्या पद्धतीने सॉल्व्ह होत असतो. आणि आहारात आपल्याला काय करायचं आहे, आहार आपल्याला लिहायचा आहे. ब्ल्यू म्हणजे काय आहे, आकाशी कलर. बरोबर? मग काय आहे, पाण्याचा कलर आहे, पाणी आपल्याला भरपूर प्यायचं आहे. पियर तुम्ही घेऊ शकता, प्लम आहारात इन्क्लूड करा, ऍपलचा वापर करा. ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज, ज्या बेरीज आहेत, तुम्ही आहारात इन्क्लूड करा. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? या सगळ्या गोष्टी मला विशुद्धी चक्राला बॅलन्स करायसाठी आहारात इन्क्लूड करणं महत्वाचं आहे. इथे कोणाला काही प्रॉब्लेम आहेत? नक्की समजलं? हा. आता मला सांगा, आपण थोडस 10 मिनिटं सेशन एक्सटेंड केलं तर चालेल का? की उद्याच्या भागामध्ये राहिलेले चक्र घेऊया? प्लीज रिप्लाय और मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये. आताच करून टाका मॅडम, आताच करून टाका मॅडम. चालेल का सगळ्यांना? चालेल आहे का 10 मिनिटं वेळ? आताच हो आताच करूया कंप्लीट. ठीक आहे. हो मॅम. ओके. चालेल 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 ना? विद्या मॅडम, शुभांगी मॅडम, सगळ्यांना चालेल? चालेल चालेल. सर, एस जी नावाने कोण जॉईन झालंय? सर, मला तुमचं नाव नाही माहितीये. सर? येस, ठीक. एस जी नावाने कोण जॉईन झालंय? 1 minute. कोण सर, तुमचं नाव काय आहे?
धन्यवाद. शरद ओके, घुले ओके. मॅम कधी घेणार, शुक्रवारी का? काय काय शुक्रवारी घेणार? विद्या मॅडम कुठे होत्या तुम्ही? ओके, आजच आपण चक्र कंप्लीट करूया. पुढचं चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढचं चक्राची आज्ञास्थान कुठे आहे, जागा कुठे आहे? माझ्या दोन भुवयांच्या मध्ये, त्याला आपण म्हणतो आज्ञाचक्र. माझं दोन भुवयांच्या मध्ये, त्याला थर्ड आय चक्र. ओके, येस, आज्ञात चक्र दोन भुवयांच्या मध्ये असणारं त्याला थर्ड आय चक्र पण म्हणतात. अज्न चक्र देखील म्हणतात. आज्ञा चक्र, अज्ञ चक्र, आज्ञा चक्र, हे थर्ड आय चक्र या पद्धतीने म्हणतात. त्याची जागा कुठे आहे? फोरहेड, बिटवीन टू आयब्रोज. दोन भुवयांच्या मधात आपल्याला आज्ञा चक्र बघायचं आहे. आज्ञा चक्र आपल्याला काय करतो? इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. फक्त आपल्याला आपल्या नावानी जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखादी एनर्जीचं सेशन करता आहात, नाव खूप महत्वाचं आहे. जेव्हा आता बरेच लोक न्यूमरोलॉजीमध्ये, जसं अर्चना मॅडम येणारच आहे पुढच्या कोर्समध्ये, न्यूमरोलॉजीमध्ये आपल्याला नावाचे व्हायब्रेशन्स काय इम्पॅक्ट करत असतात लाईफमध्ये, हे आपल्याला पुढे शिकायला मिळतं. म्हणून आपल्या नावाचे व्हायब्रेशन चांगल्या पद्धतीने वाढवायचे असतील, आपल्याला आपल्या नावाची कीर्ती करायची असेल, तर नक्कीच प्रत्येक ठिकाणी नावानी जॉईन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जेव्हा आपण रेकी साधना, काय कुठली ऑकल्ट लेवल म्हणजे ऑकल्टची जी साधना आहे, आपण जे आध्यात्मिक गोष्टी शिकतो आहोत, तिथे आपण जितक्या पद्धतीने म्हणजे फ्रंट नी आपण राहणार, जितक्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने राहू, आपण ट्रूथ जिथे फॉलो करणार, तिथे तुम्हाला चांगले बेनिफिट राहतील. ओके, येस. पुढे आपण जाऊया. आपल्याला थर्ड आय चक्र शिकायचं आहे. थर्ड आय चक्र आहे माझ्या दोन भुवयांच्या मधात. याचा कलर कोणता आहे? अस्मानी कलर, इंडिगो कलर आहे. डार्क निळा कलर जो आपण म्हणतो, अस्मानी कलर आपल्याला तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. ठीक आहे, इंडिगो कलर, अस्मानी कलर, डार्क निळा कलर आपल्याला बघायचा आहे. मग मला हे चक्र बॅलन्स असेल, किंवा हे चक्र काय दाखवत आहे, याचे ऍट्रिब्यूट्स काय आहे, तर इंट्युशन पॉवर. एखाद्या गोष्टीची आपल्याला पूर्व सूचना मिळते आहे, हे काय सांगत आहे? इंट्युशन पॉवर, पूर्व सूचना. त्यानंतर मी एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करते आहे, इमॅजिनेशन कशा पद्धतीने करतो एखादी व्यक्ती, ते पण कोणतं सांगते आहे? माझं थर्ड आय चक्र. माझी विचार चांगले करू शकत आहे, मला डायरेक्शन मिळते आहे, मला मार्ग निवडता येतो आहे, मला चूक बरोबर समजते आहे. हे काय दाखवत आहे? माझं थर्ड आय चक्र. या चक्रामध्ये आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होत असतं. काय होत आहे इथे? आत्मा परमात्मा दोन एकरूप होतात. झालं इथपर्यंत? ठीक आहे, काही जणांच्या मते, कन्फ्युज होऊ नका, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून सांगते. काही जणांच्या मते हे जे आपल्याला तत्व आहे, गळा, हे वायू तत्व सांगितलंय. काय सांगितलंय? वायू तत्व सांगितलेलं आहे. काही जणांच्या मते हे जे आपलं थर्ड आय चक्र, विशुद्धी चक्राला पण वायू तत्व म्हटलेलं आहे, आणि आपल्या आज्ञा चक्राला काय म्हटलेलं? आकाश तत्व म्हटलंय. बरोबर? कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला तत्वाशी न बघता आपल्याला काय करायचंय? चक्र बॅलन्स कसं करता येतील याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहे. ओके, येस. त्यानंतर आपल्याला ऍट्रिब्यूट्स बघायचे आहेत, की हे चक्र जर बॅलन्स नसेल तर मला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या चक्र जर बॅलन्स असेल तर मायग्रेनचा प्रॉब्लेम, डोकेदुखी, अतिविचार करण्याची सवय, अगदी ब्रेन ट्यूमर पर्यंत जाऊ शकतात गोष्टी, डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम,
अति विचार, कन्फ्युजन मध्ये असणं, निर्णय क्षमता नसणं, कुठला डायरेक्शन घेऊ, पूर्व सूचना न मिळणं, लोकांना ओळख नसते, आपल्याला लोक ओळखता येत नाही, कोण फसवत आहे, कोण कोणत्या भावाने आपल्याशी बोलतो आहे, हे आपल्याला जेव्हा ओळखता येत नाही, या सगळ्या गोष्टी काय सांगता आहे, माझ्या आज्ञा चक्राशी रिलेटेड आहे. मी कशा पद्धतीने लोकांना बघत आहे, आजूबाजूची सिच्युएशन मला कशा पद्धतीने दिसते आहे, मी चांगल्या पद्धतीने एखाद्या घटनेला अनालिसिस करू शकत आहे का, समजून घेऊ शकत आहे का, हे काय जागते, हाऊ आय सी काय दिसणार आहे. इथे आपण आज्ञाचक्राने कुठल्या गोष्टीला कशा पद्धतीने बघतो हे आपल्याला आज्ञाचक्र सांगतं. ठीक आहे. काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते पण मी सांगितलं. अतिविचार करण्याची सवय लागू शकते, निर्णय क्षमता नसणे, त्यानंतर तुम्हाला मायग्रेनचा प्रॉब्लेम, कुठल्याही पद्धतीने डोकेदुखी, अगदी ब्रेनमध्ये गाठी असणं किंवा काही प्रॉब्लेम असणं, दोन डायरेक्शन आहे, मग इथे जाऊ की तिथे जाऊ, सतत कन्फ्युजन मध्ये राहणं, हे सगळं काय आहे, आज्ञाचक्र ब्लॉक असणं याचा प्रॉब्लेम आहे. आज्ञाचक्राला जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर आपण काय करू शकतो, बालासन करू शकतो. आसन मध्ये आपण बालासन करू शकतो, पश्चिमोत्तानासन करू शकतो, बालासन, पश्चिमोत्तानासन, अधोमुख सर्वांगासन, अधोमुख सर्वांगासन, आणि त्राटक प्राणायाम जे आपण, त्राटक मेडिटेशन, सॉरी प्राणायाम नाही, मेडिटेशन जे आपण करतो म्हणजे बिंदू मेडिटेशन, त्राटक मेडिटेशन, वेगवेगळ्या पद्धतीने आपण मेडिटेशन जे करतो ते करू शकतो. एखाद्या कॅन्डल मेडिटेशन पण करू शकता. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आज्ञाचक्राला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने मेडिटेशनचा वापर करायचा आहे. आणि इथे आपल्याला जो बीजमंत्र सांगितला आहे तो उम आहे. काय आहे, उम. कळालं? ओके, इथपर्यंत मॅडम आले. याची देवता देवता कुठली आहे तिची? याची हे शिवशक्तीचं प्रतीक, शिवशक्ती म्हणण्यापेक्षा ना आपण इथे देवतेच्या पेक्षा आपण परमात्माच व्हिज्युअलाइज करायचा, की आपल्याला जे युनिव्हर्सल हे जे चक्र आहेत ना, हे ब्रह्मांडासोबत जोडणारे चक्र आहेत. थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र हे डायरेक्ट आपल्याला कुठे जोडत आहे, ब्रह्मांडासोबत, ही ईश्वरीय शक्ती जी आहे त्यासोबत जोडणारे चक्र म्हटलं जातं. आणि हे जे खालचे 5 तत्व आहे, इथे आपल्याला 5 देवता सांगितलेल्या आहे जे माझ्या स्पाइन कॉर्ड वरती आहेत. हे 5 तत्वांचे आहेत. आता आहार आपल्याला सांगायचा असेल तर आहार आपण काय बघू शकतो, तर डार्क फ्रुट्स, ग्रेप्स असू शकता, ब्लूबेरीज असू शकता, डार्क कलरचे जे काही फ्रुट्स आहेत ते आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत. चॉकलेट्स तुम्ही घेऊ शकता, अक्रोड, अक्रोड, जे लोक नॉनव्हेज खात असतील ते लोक फिश घेऊ शकता. त्यानंतर ओमेगा 3 ज्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टी, फ्लॅक्सीड तुम्ही घेऊ शकता. इथपर्यंत आले सगळे?
मंत्र सांगितला ठीक आहे, हा मंत्र सांगितलेला आहे. आणि अजून चांगल्या पद्धतीने तुमचं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट व्हावं, आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करायचं असेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. बिंदू मेडिटेशन करा किंवा त्राटक करा, तुम्ही कॅन्डल मेडिटेशन करा. या पद्धतीने आपल्याला थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करता येतो. ओके. आणि थर्ड आय चक्राला ऑलवेज प्रोटेक्ट करून ठेवा. काय बोलते मी, तुम्ही कुठल्याही याचं असू द्यात, थर्ड आय चक्र म्हणजे आपलं हे, जर तुमचे विचार चांगले राहावे, तुमची एनर्जी चांगली राहावी असं वाटत असेल तर आपल्याला जे काही आपल्या धर्मानुसार किंवा काय तुम्ही फॉलो करत असाल, हा जो पोर्शन आहे ऑलवेज प्रोटेक्टेड ठेवणं महत्वाचं आहे. ठीक आहे. थर्ड आय चक्राला ऑलवेज प्रोटेक्टेड ठेवणं महत्वाचं आहे. अगदी लेडीजचं जास्त सांगितलं गेलं, लेडीज म्हणजे जेंट्स लेडीज काही मी भेदभाव नाही, पण लेडीजचे विचार चांगले राहावेत, बरोबर. त्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलंय की इथे टिकली लावायला सांगितलेली आहे. किंवा तुम्ही बघा, कुठल्याही ते धर्माचा इथे संबंधच नाही, तुम्ही या पोर्शनला प्रोटेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. इतरांची दृष्टी तुमच्यावरती ज्या पद्धतीने पडते त्याची दृष्टी कुठे पडते, पहिल्यांदा तुमच्या कपाळावरती पडत असते. ठीक आहे. तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला प्रोटेक्ट करता येत असेल त्या पद्धतीने तुम्ही एखादा टिळा लावू शकता, किंवा तुम्ही जे तुमचं असेल चंदनाचा वापर करू शकता, बरोबर. तर तुम्ही त्याचा केसरचा टिळा लावू शकता. ज्या ज्या पद्धतीने लेडीज असाल तर तुम्ही टिकली लावू शकता, कुंकवाचा वापर करू शकता. तर आपल्याला थर्ड आय चक्राला काय करायचं आहे, प्रोटेक्ट ठेवायचं आहे. याच्याबद्दल आपण अजून डिटेल सेकंड लेवलला, थर्ड लेवलला शिकतोच. ओके. नंतर आपल्याला येत आहे लास्ट चक्र, म्हणजे माझं क्राऊन चक्र. काय आहे, शेवटचं चक्र जे आहे आपलं सहस्त्रार चक्र आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. सहस्त्रार चक्र, त्याचा कलर आहे व्हायलेट कलर किंवा व्हाईट. हे आपल्या कॉस्मिक म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेचं स्थान आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेचं स्थान आहे. मंत्र आहे ओम. मंत्र काय आहे, ओम आहे. ओके. हे चक्र चांगल्या पद्धतीने दाखवते. ऍट्रिब्यूट्स काय या चक्राचे, तर कनेक्शन टू डिव्हाइन, ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे, स्वतःबद्दल चांगले विचार आहे, इतरांबद्दलची जी पॉझिटिव्हिटी आहे, तुमच्याकडे येणाऱ्या ऊर्जा जर पॉझिटिव्ह असतील, तुम्ही सतत सकारात्मकतेमध्ये राहत असाल आणि तुम्ही ब्रह्मांडासोबत स्वतःला जोडायचं असेल किंवा आपल्या ऊर्जा चांगल्या ऍक्टिव्हेट करायच्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे, हे चक्र ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे येणारा प्राणवायू हा क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करून पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून लहान मुलांचा टाळू हा झाकलेला ठेवलेला असतो, बरोबर. जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा वर्षभर असं सांगितलं जातं की त्याचा टाळू अजून भरलेला नाही, क्राऊन चक्र अजून बॅलन्स झालेलं नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, क्राऊन चक्राला बॅलन्स करण्यासाठी ओंकार गुंजन करायचं आहे. काय करायचंय, ओंकार गुंजन तिथे करायचं आहे. आसनामध्ये आपण काय करू शकतो, शीर्षासन करू शकतो, शीर्षासन करू शकतो, सर्वांगासन करू शकतो, शवासन करू शकतो, आले इथपर्यंत. आणि फूड मध्ये आपण काय करायचे, 15 दिवसातून एकदा एक उपवास करायचा आहे. फास्टिंग सांगितलेली आहे. जर आहार तुम्हाला चांगला, विहार पण पाहिजे आहे आणि विचार पण पाहिजे.
आपण पहिल्या लेवलला आहार, विहार आणि विचार या तिन्ही गोष्टीवरती आपल्या चक्राला बॅलन्स करत असतो. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, फास्टिंग सांगितलेली आहे. तुम्ही पंचकर्म पण करू शकता. तुमच्या शरीरामधल्या ज्या ऊर्जा आहे चांगल्या पद्धतीने कार्यरत राहाव्या त्यासाठी तुम्ही पंचकर्म देखील करू शकता. आहारामध्ये तुम्ही हर्बल टी घेणं, वेगवेगळ्या पद्धतीने जे आयुर्वेदिक काढे असतात त्याचा वापर करणं, त्यानंतर बेरीज ज्या आहेत त्या बेरीज तुम्ही इन्क्लूड करू शकता. नंतर ब्रेन म्हणजे तुमचं ओव्हरऑल ब्रेन, मेंदूची वाढ चांगली व्हावी, मेंदूला चांगलं पोषक आहार मिळावा त्यासाठी तुम्ही जे नट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे नट्स आहेत, वॉलनट्स आहेत, कॅश्यू नट आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या सीड्स आहेत त्या आहारात इन्क्लूड करायच्या आहेत. हे तत्व, ह्या चक्राचं जे आपल्याला तत्व सांगितलंय कॉस्मिक एनर्जीचं स्थान आहे, ब्रह्मांडाचं स्थान आहे. आणि हे देवता कोणता आहे तर आपल्याला कनेक्शन ब्रह्मांडासोबत जोडणार, अगदी ती जी काही शेवटची शक्ती जी म्हणतो आपण त्यासाठी जोडणार हे तत्व आहे. याच चक्रामध्ये आपली पूर्ण ऊर्जाचा प्रवाह संतुलन करण्यासाठी मदत होत असते. ठीक आहे. या 7 चक्रांच्या मेडिटेशन आपल्याला इथे उद्याच्या सेशनमध्ये करायचं आहे. हे आज आपले 4 चक्र इथे आपण डिटेलमध्ये जितकं थोडक्यात सांगता येतील तेवढं मी तुम्हाला समजून सांगितलं. आहार कसा घ्यायचा ते पण सांगितलं, त्यासाठी विहार काय करायचा आणि विचार पण कसे पाहिजे. हे आज आपलं 7 चक्राचं सगळा सिलेबस इथे संपलेला आहे. येस, उद्या आपलं सकाळी 7:15 वाजता लेवल 1चं अट्युनमेंट आहे. ज्यांना रेकी लेवल 1चं अट्युनमेंट घ्यायचं असेल त्यांनी मला आजच या सेशन नंतर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. उद्या 7:15 वाजता रेकी लेवल 1चं अट्युनमेंट होईल. येस. उपवासामध्ये आपण काही खाऊ शकतो का, निरंकार वगैरे तसं काही करायचं? नाही, पाणी भरपूर प्यायचं आहे. सगळे चक्र चांगले राहावे त्यासाठी पाणी भरपूर प्या. ठीक आहे. पाणी हे सगळी एनर्जी चेंज करत असतं. सूर्य नमस्कार करा, पाणी भरपूर प्या आणि आपल्या श्वसनाच्या ज्या एक्सरसाइज असतील, ब्रीदिंग एक्सरसाइज आहेत त्या करा. खूप चांगले रिझल्ट जाणवतात. ओंकार गुंजन तुम्ही इन्क्लूड करू शकता. येस, यात काही तुमचे प्रश्न असतील ते आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत. उद्या आपलं 4:30ला 7 चक्रांचं जे मेडिटेशन आहे आणि रेकीचं ज्यांनी अट्युनमेंट घेतलं आहे त्यांचं एनर्जी ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते उद्याच्या सेशन मध्ये मी घेणार आहे. ठीक आहे. उद्या 7:15 वाजता लेवल 1चं अट्युनमेंट आहे ते तुम्ही मिस करू नका. ज्यांना लेवल 1चं अट्युनमेंट घ्यायचं आहे ते आपल्याला उद्याच्या सकाळी 7:15 वाजता घ्यायचं आहे. ज्यांचं एनर्जी एक्सचेंज अजून आलेलं नसेल आणि त्यांना अट्युनमेंट घ्यायचं असेल तर त्यांनी मला तुम्ही कृपया करून आज संध्याकाळपर्यंत मेसेज करायचा आहे. अट्युनमेंटसाठी लागणारी जी काही तयारी आहे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितली आहे. कशा पद्धतीने आंघोळ करून मिठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करून आपल्याला सकाळी छानच्या कपड्यामध्ये रेडी राहायचं आहे. तुम्ही आजूबाजूला दिवा अगरबत्ती लावू शकता. तुम्ही कॅन्डल लावायची असेल तर तुम्ही कॅन्डल देखील लावू शकता. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता. येस, आज आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.